पालकांनो, मुलांवर नीट लक्ष ठेवा, कारण तुमची झोप उडवणारा प्रकार समोर आलाय। चक्क मोबाईलच्या ॲपवरून ड्रग्ज तस्करी सुरू आहे। मात्र त्याची मोडस ऑपरेंडी कशी आहे आणि हे ड्रग्जचं कार्टेल कसं उघड झालंय, पाहूयात त्यावरचा सामचा हा स्पेशल रिपोर्ट। पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल। पोर्टर ॲपवरून ड्रग्जची विक्री, अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। असा कोणताही गुन्हा नाही जो पुण्यात होत नाही। मुळात गुन्हेगारीचे नवनवे प्रयोगच या नगरीत राबवले जात आहेत की काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल। कारण ड्रग्ज रॅकेटचा झोप उडवणारा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय। होय, अगदी डब्बा कार्टेल वेब सिरीज पेक्षा भयानक, म्हणजेच चक्क तुमच्या मोबाईल मधील पोर्टर ॲपच्या माध्यमातून कानोकान खबर न लागताच अगदी शांत आणि थंडपणे ड्रग्ज तस्करीचं रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मात्र हे रॅकेट उघड झालं ते एका अल्पवयीन मुलीमुळे। पुण्यातील उत्तम नगर भागात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार करण्यात आली। त्याचा तपास करत असताना आरोपीचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं। पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या। त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे 2 पुड्या सापडल्या। त्या पुड्या तपासल्या आणि ते MD ड्रग्ज असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला, त्यात पोर्टर नावाचं ॲप मिळालं। या ॲपमध्ये 300 जणांची यादी मिळाली। याच ॲपवरून आरोपी MD ड्रग्जची तस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। यांची मोडस अशी होती की हे जे ऑर्डर करायचे ड्रगचे हे पोर्टर मार्फत हे त्याची डिलिव्हरी मागवायचे आणि या पोर्टर थ्रू ते डिलिव्हरी केल्यानंतर मग त्या जो कंझ्युमर आहे त्याच्याकडे ते पोचते करायचे। पकडलेल्या आरोपीला पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवला आणि आरोपी अगदी पोपटासारखा बोलायला लागला। त्यानंतर या प्रकरणात 8 जणांचा समावेश असल्याचं उघड झालंय। त्यापैकी 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 4 जण फरार आहेत। मात्र या रॅकेटची सुरुवात झाली ती तुरुंगातून। तुरुंगात असतानाच आरोपीची दुसऱ्या आरोपींशी ओळख झाली आणि बाहेर आल्यानंतर याच आरोपींनी थेट पोर्टर ॲपवरून ड्रग्ज तस्करी सुरू केली। या प्रकरणाच्या तपासात आणखी बडे मासे हाताला लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करून तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणारी ही विषवल्ली मुळापासून उखडून टाकणार का, हा खरा प्रश्न आहे। अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।